नमस्कार, एबी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे ना। आपण आता एक्झिट पोल बघताय। 4 जूनच्या निकालाच्या अगोदर नेमकं कोण बाजी मारणार आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या 48 जागा, त्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातल्या 10 जागांवरती नेमकं काय होणार। पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी महाविकास आघाडी का महायुती, आणि जो एक्झिट पोल आता माझ्या हातात आहे त्यानुसार महाविकास आघाडी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 जागांवरती विजयी होते, तर महायुती 3 जागा आणि इतरांना 1 जागा जाते। त्याही मध्ये माढा, सोलापूर आणि इथनं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। हे मतदारसंघाने सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं आणि त्यातल्या माढ्यामध्ये त्या ठिकाणी विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना एक्झिट पोलमध्ये धक्का आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर ही जागा गमावत आहेत आणि तिथं महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे या एक्झिट पोलनुसार जे आहे ते विजय होताना दिसत आहे। महाविकास आघाडी पुन्हा एकदा माढ्याचा गड आपल्या ताब्यामध्ये घेताना दिसते। शरद पवारांच्यासाठी ही जागा जी आहे ती खूप महत्त्वाची होती। सोलापूर जिल्ह्यातली दुसरी सोलापूर लोकसभा